तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 21व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची एक मोठी बातमी आलेली आहे। लाडक्यानो, तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत होत्या, तुम्ही ज्या हप्त्याची प्रतीक्षा करत होत्या, तर तुमची प्रतीक्षा ही संपलेली आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून हप्ते वितरणासंदर्भातला GR हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही मोठी खुशखबर, ही मोठी आनंदाची बातमी असणार आहे। ज्या लाडक्या बहिणी 21 दिवसांपासून मार्च महिन्याच्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत आहे, तर अशा महिलांसाठी ही दिलासादायक बातमी असणार आहे। समोरच्या 2 ते 3 दिवसातच या हप्त्याच्या वितरणाला सुद्धा सुरुवात होऊ शकते आणि ही माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे। तर लाडक्यांनो, खरोखरच तुम्हाला हप्ता हा कोणत्या तारखेपर्यंत जमा होईल, 2 हप्ते एकत्रित येईल का, यासाठी कोण महिला पात्र असतील, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या 30 सेकंदात पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहून घ्या सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी। तुम्हाला माहितच असेल की आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला या अगोदरच सांगितलेलं होतं, हप्ते वितरणाचा GR हा प्रसिद्ध होईल आणि आपली बातमी ही जवळपास खरी ठरताना दिसत आहे आणि आज हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि आपण जर मागचे 2 ते 4 हप्ते पाहतो म्हटलं तर फक्त एकच GR हा प्रसिद्ध होतो। सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडूनच GR प्रसिद्ध केले जाते। त्यानंतर आदिवासी विभागाचा किंवा महिला बाल कल्याण विभागाचा GR येत नाही, डायरेक्ट घोषणा करतात आणि वितरणाला सुरुवात होते। त्यामुळे ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे। आज जर GR प्रसिद्ध झाला असेल तर लगेच तुमच्या खात्यावर पुढच्या 4 ते 5 दिवसात हप्ते वितरणाला सुरुवात होणार आहे। उद्या किंवा परवा 2 दिवसात महिला बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे या वितरणासंदर्भात घोषणा करतील, तुम्हाला वितरणासंदर्भात माहिती देतील आणि तिथून समोरच्या 2 ते 4 दिवसात वितरणाला सुरुवात होणार आहे। आणि वितरण आता नेहमीप्रमाणे 3 ते 4 दिवस चालू राहत असते। त्यामुळे ज्या महिलांना एका दिवसात पैसे आले नसतील त्यांनी बिलकुल काळजी करायची गरज नाही, कारण तुमचे आज जर पैसे आले नाही तर आपण नेहमीच पाहत आहोत ना की आज ज्या महिलांना पैसे येत नाही त्या महिलांना उद्या किंवा परवा असे 3 ते 4 दिवसापर्यंत वितरण हे चालू राहत असते। त्यामुळे तुम्ही बिलकुल काळजी करू नका। कोणाला जर आज पैसे आले नसतील तर त्यांचे पैसे उद्या परवा असे 2 ते 3 दिवसात नक्कीच जमा होणार आहे। यासाठी कोण महिला पात्र असतील तर ज्या महिलांनी KYC दुरुस्ती केली असेल अशा सर्वच महिला आता पात्र असणार आहे। जवळपास 71 लाख महिला ह्या KYC दुरुस्तीच्या कारणाने किंवा KYC न केलेल्या कारणाने अपात्र झाल्या होत्या, पण आता अशी माहिती समोर येत आहे की या वेळेस लाडक्या बहिणींची संख्या ही वाढणार आहे। त्यातल्या काही महिला पात्र होणार आहे आणि त्यांना लाडकी बहीण योजनेत सामावून घेतल्या जाईल आणि त्यांना जो मार्च महिन्याचा लाभ आहे तो त्यांना मिळणार आहे। त्याचसोबत ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत सुरळीत हप्ते मिळाले होते त्या सर्वच महिला समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे। आणि या हप्त्याच्या वितरणासंदर्भात जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।